उजवे साहेब, आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. तुम्ही कार्यक्रमाला चाललेला आहात. काय अभिवादन कराल? पुण्यातलं पण त्यांचं स्मारकाचं काम सुरू आहे, अजून पूर्ण नाही झालं. बिडेवाडा पण यावर्षी ताब्यात आलेला आहे. काय नाही, काही दिवसात नाही, आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे नायगावला. आणि मला आठवतं की फुलेवाडा तिथे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले राहत होते. तिथलं काम झाल्यानंतर हरिभाऊ नरके यांनी मला सांगितलं की नायगावला आपल्याला काहीतरी करायचं आहे. आणि मग मी त्यांच्याबरोबर नायगावला गेलो आणि म्हटलं करूया आपण. आणि अक्षरशः माझा MLC फंड होता त्यावेळेला. मी MLC होतो. पुढे मी MLC म्हणूनच उपमुख्यमंत्री सुद्धा झालो. तर त्या MLC फंडातून ते पैसे मी, आणि मला आजही आठवतं की चंद्रा अय्यंगार म्हणून तिथे एक सेक्रेटरी होत्या आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये, त्यांनी मला मदत केली. कारण नियम असतात ना त्या MLC फंडाला सुद्धा एवढे पैसे एवढे टक्के इथे वापरा, एवढे टक्के इथे वापरा, एवढे टक्के. तर त्यांनी मला ती खास परवानगी देऊन आणि तिथे काम ते सुरू केलं. मग नंतरच्या काळामध्ये जे आहे हरिभाऊ नरके यांनी पूर्णपणे त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि आहे त्याच त्यांचं जे घर जे आहे ते जसंच तसं जे आहे उभं करू शकलो. आणि तिथे मग 3 जानेवारीला आम्ही कुठे जरी असलो तरी तिथे वंदन करायला आम्ही जातो. आणि आज मुख्यमंत्री महोदय पण येणार आहेत त्या कार्यक्रमासाठी. तर थोड्या वेळाने आम्ही निघू. आणि बस सावित्रीबाई फुलांचं काम म्हणजे महत्त्वाचं म्हणजे महात्मा फुले सावित्रीबाई फुलांचं काम किंवा मागासवर्गीयांसाठी काम करा आणि विशेषतः मुलींची शाळा, मुलींचं शिक्षण याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. आता या संदर्भामध्ये एकनाथराव शिंदे किंवा फडणवीस आणि अजितदादांनी सुद्धा अलीकडे मिटिंगच्या घेतल्या. त्याच्यामध्ये फुलेवाड्यासाठी त्यांनी ताबडतोब 100 कोटी रुपये त्यांनी ते कबूल केलेले. आणि ती प्रक्रिया जी आहे तिथली जी जागा, जे घरं वगैरे असतील त्यांना योग्य तो मोबदला देऊन ती जागा मोठं करणं वगैरे ते काम सुरू होईल. आणि भिडेवाड्याचं जे आहे त्याचं हे आपलं त्याचं ड्रॉइंग जे आहे आर्किटेक्ट करून त्याची तपासणी अजून सुरू आहे की निश्चितपणे कसं काय ते व्हावं म्हणून चर्चा सुरू आहे. ते पण काम लवकरात लवकर महिन्याभरामध्ये फायनल व्हावं अशी अपेक्षा आहे. ओबीसी एल्गार मेळावा आहे नांदेड, पंढरपूर, तुम्ही कुठं जाणार? नाही, ओबीसी एल्गार मॅडम असं आहे की 6 तारखेला पंढरपूरला, आज 3 तारखेला इथे, नंतर ताबडतोब आता मी संगमनेरला एक ओबीसीचं कोणी कार्यालय उघडत आहे त्याचं उद्घाटन आहे. आणि नाशिकला जो काही कार्यक्रम आहे ते आटपून पुन्हा येणार. आणि 6 तारखेला पंढरपूरला ओबीसी एल्गारचा मेळावा आहे. 7 तारखेच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे मी काही तारीख दिलेली नव्हती. आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक नेता असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा कार्यक्रम 7 तारखेला मुंबईमध्ये आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमाला तिथे राहणं मला आवश्यक वाटतं. त्याच्यामुळे नांदेडला काही मी जाऊ शकणार नाही. पण इतर जे आमचे काही नेते आहेत ते ती रॅली पूर्ण करतील. 13 तारखेला जे आहे तिथे जिथे आता अनेक आमचे मेळावे झाले. सुभाष राऊत तिथे आमच्या समता परिषदेचे आहेत, सत्यनारायण मुंडे यालाचे आहेत, इतर सुद्धा अनेक कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या समाजाचे. तर 13 तारखेला मी बीडला, आणि त्याने परत पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांना सुद्धा विनंती ते करतायत जास्तीत जास्त जे लोक तिथे येतील अशा प्रयत्न राहील. कारण बीडला जे आहे जे झालं ते अतिशय भयानक झालेलं आहे. त्यामुळे तिथे मिटिंग रॅली होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे तिथे मी जाणार आहे. पालकमंत्री म्हणून सध्या छगन भुजबळ यांचंच नाव नाशिक पालिकेच्या वतीने जे लावण्यात आलेले फ्लेक्स आहेत किंवा दिशादर्शक फलक आहेत त्यांचंच नाव सध्या दिसत आहे.
पालकमंत्री म्हणून तुमचेच फ्लेक्स जे आहेत ते नाशिकमध्ये लागले महापालिकेत चूक आहे. मला नाही माहिती. ओबीसीच्या संदर्भात हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल आहे. आज त्याच्यावरती सुनावणी आहे. हो, हो. समता परिषदेच्या वतीनं देखील हस्तक्षेप याचिका हो, त्यामध्ये- आता पहा, एका बाजूने जे आहे की आम्हाला ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे म्हणून काही नेत्यांचं तुम्हाला कल्पना आहे की ताकद लावतायत, आणि दुसऱ्या बाजूने बाळासाहेब सराटे जे आहेत ते हे जे बाकीचे आम्ही सगळे ओबीसी तेली माळी साळी कोळी जे काय असतील, काय धनगर वंजारी सगळे BJNT त्या सगळ्यांना ओबीसीच्या बाहेर काढा, कारण ते कायदेशीर झालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ती त्याने जे आहे पिटिशन दाखल केलेलं आहे हायकोर्टामध्ये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.